हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या नगरपरिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक 9 मधील अपेक्षा हॉटेल समोरच्या ओपन जिम परिसरात दलित सुधार योजनेतून 15 लाख रुपयांचं काँक्रिटीकरण झालंय। मात्र कामाचा निकृष्ट दर्जा आणि त्रुटींबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी दाखल झाल्यात। त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करून संयुक्त स्थळ पाहणी पूर्ण होईपर्यंत संबंधित ठेकेदाराचं अंतिम बिल देऊ नये अशी मागणी नगरसेविका सोनाली जाधव यांनी केली आहे। याबाबतचं निवेदन जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलंय। हुपरी नगरपालिकेतील सत्ताधारी गटाच्या नगरसेविका सोनाली जाधव यांनी जिल्हाधिकारी आणि मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन नगरपरिषद प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित केलेत। ओपन जिम परिसरातील काँक्रिटीकरण कामाबाबत काही कार्यकर्त्यांनी लेखी तक्रारी दाखल केल्या होत्या। या तक्रारींची दखल घेऊन नगरपरिषद प्रशासनानं संबंधित ठेकेदाराचं सुमारे 15 लाख रुपयांचं बिल गेल्या वर्षभरापासून प्रलंबित ठेवलं होतं। त्यानंतर या कामाची कोणतीही पुनर्तपासणी झालेली नसताना प्रशासनाकडून ठेकेदाराचं बिल अदा करण्याची गडबड सुरू असल्याची माहिती समोर आली। त्यातून कामाचा दर्जा आणि प्रशासकीय पारदर्शकता यावर शंका निर्माण होत असल्याचा आरोप जाधव यांनी केलाय। आलेल्या तक्रारींवर प्रशासनानं नेमकी कोणती चौकशी केली आणि या चौकशीचा अहवाल लोकप्रतिनिधींना का उपलब्ध करून दिला नाही असा जाब त्यांनी विचारलाय। संबंधित ठेकेदारानं त्रुटी दूर केल्याचा कोणताही तांत्रिक अहवाल उपलब्ध नसताना कोणत्या आधारावर ठेकेदाराचं बिल दिलं जातंय असा प्रश्न विचारत जोपर्यंत संयुक्त स्थळ पाहणी केली जात नाही तोपर्यंत ठेकेदाराला कोणतंही बिल देऊ नये अशी मागणी जाधव यांनी जिल्हाधिकारी आणि नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे।